तर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला भिंगार शहरामध्ये कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद मिळतोय। सकाळपासूनच भिंगारमधील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानने हे बंद ठेवलेले आहे आणि रस्त्यांवर सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय पुन्हा एकदा धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। वंचितने आज बंदचं आवाहन केलेलं आहे आणि ठाण्यामधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। ठाण्यामध्ये वंचितने जी बंदची हाक दिली होती त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलं जातंय। पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। माझे सहकारी अजित मांढरे आपल्या सोबत त्यांच्याकडे आपण जाऊया। अजित, आपण बघतोय पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे, काय अधिकचा तपशील आहे? इंदिरानगर ते वाघोली चौकापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रिक्षा दुकाने बंद लावली आणि पुढे चौक जो आहे वाघोली चौकचा त्या चौकामध्ये येऊन त्यांनी धरणे आंदोलन केलं, रस्ता रोको केला आणि याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी जे कार्यकर्ते त्यांची समजूत पोलीस जे ते कार्यकर्त्यांची समजूत करतात की रस्ते तुम्ही आंदोलन करा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं निषेध करा, पण कोणत्याही सामान्य व्यक्तींना त्रास होऊ नये किंवा कुठेही जनजीवन विस्कळीत होऊ नये अशा पद्धतीनं तुमचे आंदोलन करा। आणि ही विनंती जी आहे ती मान्य केल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकांना जे आहे ते आता पुन्हा एकदा सोडलेलं आहे आणि पुन्हा रस्त्याने चालत ते घोषणाबाजी करत निषेध करत चाललेले आहेत। त्यांचा एकच म्हणणं की ज्या पद्धतीनं दिल्लीला जे घडलंय विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांचे जे पक्षाध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर त्यांनी ज्या पद्धतीनं इथे बंदची हाक दिलेली महाराष्ट्र बंदची ते कुठेतरी यशस्वी करायचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। इंदिरानगरपासून ते अगदी वाघोली स्टेट चौकापर्यंत या सगळ्या कार्यकर्त्यांनी दुकाने जी आहेत ती बंद करायला लावली आणि घोषणाबाजी करत ते चाललेले आहेत। बरं, निश्चित अजित, आपण सध्या प्रेक्षकांना दोन दृश्य दाखवतो। एकीकडे संसद परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते, हातामध्ये फलक बघायला मिळतात। पेपर लीक प्रकरणाबद्दल हे सगळे फलक हातामध्ये दिसत आहेत आणि जे खासदार आहेत ते सुद्धा आपल्याला घोषणाबाजी करताना सध्या बघायला मिळतात। एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संसद भवन परिसरामधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी हे आंदोलन पार पडतंय, हे आंदोलन केलं जातंय, घोषणाबाजी केली जाते। हातामध्ये यावेळेला मोठे मोठे फलक दिसत आहेत।